हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर वांग्याची भाजी बघा, मी अगदी घरच्याच मसाल्यात बनवून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 5 वांगी घेतलेली आहेत। ही मीडियम साईजची वांगी आहेत बघा, गावरान वांगी, अजिबात मोठी किंवा अजिबात छोटी नाही, मीडियम साईजची वांगी आहेत। तर पहिल्यांदा तर बघा, ही वांगी मी छान अशी कट करून घेणार आहे। तर वांगी बघा, कट करताना काय करायचं, त्याचं जे देठ असतं त्याचा शेवटचा जो थोडासा भाग असतो बघा, तो कट करून घ्यायचा। आणि नंतर वांग्याला बघा छान असे 2 कट मारून घेतलेत, म्हणजे काय होतं, वांग्याचे 4 भाग होतात। बघू शकता या पद्धतीने। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 कट मारून घेऊ शकता। तर बघू शकताय त्याच पद्धतीने मी वांगी कट करून घेते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही वांगी कट केली की लगेच बघा, कट केलेलं वांग पाण्यामध्ये घालायचं, नाहीतर काय होतं, वांगी लगेच काळी पडतात। त्यामुळे कट करून घेतली की लगेच पाण्यात घालायची। त्याचसोबत इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। आता वाटण करण्यासाठी बघा, मी थोडंसं सुक्कं खोबरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडा पुदिना आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी न घालता याचं छान असं सुक्कं वाटण करून घेणार आहे। तर बघू शकता या पद्धतीचं इथे मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं वगैरे भाजून घेऊ शकता। माझ्याकडे घरगुती साठवणीचं काळं तिखट आहे, त्यामुळे मी खोबरं वगैरे काही भाजून घेतलेलं नाही। तर बघा, वांग्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करते। त्यासाठी बघा, मी 3 ते 4 चमचा इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता या कुटामध्ये बघा, चवीपुरतं मीठ, त्यासोबत अर्धा चमचा इतकी हळद, अर्धा चमचा इतकं लाल तिखट, 1 ते 2 चमचे घरगुती साठवणीचं काळं तिखट आणि त्याचसोबत बघा 1 चमचा इतकी मी धना पावडर आणि 1 चमचा इतका बघा मी गरम मसाला, त्याचसोबत अंदाजे छोट्या चमच्यानी बघा 2 चमचा इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आणि त्यासोबतच बघा, यामध्ये मी कोथिंबीर हाताने छान अशी तोडून घालतीये। तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मसाले सुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे सगळं बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। बघू शकताय या पद्धतीने याला पहिल्यांदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळे मसाले कुटामध्ये छान मिक्स करायचे। त्याचसोबत बघा, यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडं पाणी घालून बघा याचं छान असं बघा मसाला बनवून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीचा मसाला बनवून घेतलेला आहे। आता हा मसाला बघा मी वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेते। तर बघू शकता मी इथं ज्या पद्धतीने मसाला भरून घेते त्याच पद्धतीने अगदी मसाला भरून घ्यायचा। बघू शकता इथं मी सगळ्या वांग्यामध्ये छान असा मसाला भरून घेतलेला आहे। आणि एक्स्ट्रा राहिलेला जो मसाला आहे बघा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून या मसाल्याला बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामुळं काय होतं, एक्स्ट्राचा जो उरलेला शिल्लक मसाला आहे तो मसाला सुद्धा वाया जात नाही। आपण हा मसाला सुद्धा बघा भाजी बनवताना यूज करणार आहोत। तर रस्सा भाजी बनवण्यासाठी बघा, पहिल्यांदा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। आता या कढईमध्ये अंदाजे छोट्या पळीने 3 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडून घ्यायची बघा। त्याचसोबत यामध्ये मी 1 चमचा इतके जिरे सुद्धा घालते। जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडून घेतली की यामध्ये बघा कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालते। कांदा घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा घाला। माझ्याजवळ जर सध्या कढीपत्ता संपलेला आहे, त्यामुळे मी तो इथं वापरलेला नाही। तर बघा, कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकताय कांदा हलकासा रंग चेंज झालेला आहे, व्यवस्थित फ्राय झाला आहे। आता यामध्ये आपण जे सुक्कं वाटण करून घेतलेलं आहे ते सुक्कं वाटण यामध्ये घालायचं। वाटण घालून परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत वाटण बघा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त बघू शकताय वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये बघा आपण वांग्यामध्ये जो मसाला भरून घेतला आहे, ती जी वांगी आहेत ती वांगी बघा आपल्याला यामध्ये एक एक करून सोडून घ्यायचे आहेत। बघू शकताय मी वांगी यामध्ये घालून बघा 1 ते 2 मिनिटांसाठी वांगी तेलामध्ये अशीच छान अशी परतून घेणार आहे।
इथं आपल्याला मसाले वगैरे घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी बघा आपण वांग्यामध्ये मसाले घातलेले आहेत. आता याला बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. त्यानंतर यामध्ये बघा शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो मसाला मी यामध्ये घातला आणि त्याचसोबत 1 ते 1.5 ग्लास इतकं मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे. पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी चिमूटभर मीठ मी यामध्ये घातलंय बघा, कारण ऑलरेडी आपण बघा वांग्यामध्ये जो मसाला भरलाय त्या मसाल्यासाठी मीठ यूज केलं होतं, त्या अंदाजाने इथं मीठ वापरा. इथं बघा मीठ घालून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इथं बघा तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तुम्ही त्या अंदाजाने रस्सा कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला जर अगदी सुकी भाजी हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला आणि यामध्ये बघा छान वाफवून घ्या. इथं सुद्धा बघा तुमची वांग्याची भाजी खायला खूप छान लागते. मी रस्सा भाजी बनवतीये त्यामुळे थोडं पाणी जास्त घातलेलं आहे. आता ही वांग्याची भाजी बघा 1 ते 2 मिनिटासाठी मी फुल गॅसवरती छान अशी शिजवून घेणार आहे. बघू शकता गॅसची फ्लेम अगदी फुल केलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम करायची आणि यावरती झाकण ठेवून बघा मीडियम गॅसवरती मी 3 ते 4 मिनिटासाठी ही वांग्याची भाजी छान अशी शिजवून घेणार आहे. तर मीडियम गॅसवरती वांग्याची भाजी शिजवून घेतल्यामुळं काय होतं बघा आपली जी भाजी आहे त्याला मस्त अशी तर्री येते. त्यामुळं काय करायचं 1 ते 2 मिनिटासाठी भाजी फुल गॅसवरती शिजवून घ्यायची. त्यानंतर मस्त मीडियम गॅसवरती बघा 3-4 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊ शकता. आता मी यावरचं झाकण काढलंय आणि बघा वांग शिजलंय का नाही चेक करून बघते. त्यासाठी बघा या चमच्याने मी अगदी हा चमचा या वांग्यामध्ये घातलाय. अगदी अलगद हे वांग तुटतंय बघा, म्हणजे आपलं वांग व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी जास्त गाळ वांग शिजवायचं नाही, नाहीतर काय होतं भाजी खायला छान लागत नाही. त्यामुळं 90% इतकं वांग शिजवून घ्यायचं बघा. बघू शकताय मी मीडियम गॅसवरती वांग्याची भाजी छान शिजवून घेतीये. आता यावरती बघा कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि बघू शकताय भाजीला किती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसायला लागलेली आहे. तर ही वांग्याची भाजी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय किती मस्त अशी झटपट अगदी घरच्या मसाल्यात चमचमीत वांग्याची भाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने वांग्याची भाजी घरी नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपी आहे आणि त्याचसोबत खायला सुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही ही वांग्याची भाजी बघा भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खायला खूप छान लागते. तुम्हाला आजचा हा वांग्याच्या रस्सा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि ही वांग्याची भाजी तुम्ही घरी नक्की बनवून बघा. कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.